नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 9 फेब्रुवारी. द्वारकेत सूरदासाला दृष्टी मिळाल्यावर सर्वत्र स्वामींच्या नावाचा जय जयकार होत होता. तिथेच बडोद्याचे रावजी हे सुद्धा दर्शनासाठी आले होते. त्यांना पाहताच स्वामी हसले आणि म्हणाले, अरे मी या रावजीला चांगला ओळखतो. सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण रावजी तर स्वामींना पहिल्यांदाच भेटत होते. स्वामींनी पुढे जे सांगितलं ते ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला. स्वामी म्हणाले, काही शतकांपूर्वी हा रावजी काशी क्षेत्री राहत होता. तेव्हा त्याची आई आजारी पडली होती आणि मी स्वतः तिथे जाऊन तिला बरं केलं होतं. रावजी, तुझी लाडकी कन्या काशीतच मृत्युमुखी पडली होती, आठवतंय का? असं म्हणत स्वामींनी रावजीच्या मस्तकावर हात ठेवला आणि एका क्षणात त्यांना त्यांच्या पूर्वजन्माचे सर्व प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागले. स्वामी हेच साक्षात नृसिंह सरस्वती आहेत हे उमजताच रावजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजचा संदेश आपल्याला खूप मोठी शिकवण देतो. परमेश्वर आपल्या प्रत्येक जन्मातील भक्तीची नोंद ठेवत असतो. आपण जरी देव विसरलो तरी देव आपल्याला कधीच विसरत नाही. भक्ताचा आणि भगवंताचा हा ऋणानुबंध जन्मोजन्मीचा असतो. त्यामुळे तुमची आजची भक्ती वाया जाणार नाही. ती तुमच्या पुढच्या कित्येक जन्मांची शिदोरी बनणार आहे. फक्त स्वामींवर विश्वास अढळ ठेवा. रावजींना जवळ घेऊन स्वामींनी त्यांना प्रेमाचा आशीर्वाद दिला आणि रावजींचे आयुष्य धन्य झाले. जन्मोजन्माचा हा प्रवास किती आनंददायी असू शकतो हे आजच्या लीलेतून आपण पाहिलं. पण उद्याच्या भागात स्वामींची अशी कोणती लीला घडणार आहे ज्यामुळे भक्तीचे नवे दालन उघडेल ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. लक्षात ठेवा, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.